बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहलाची प्रतिकृतीच आहे। या मकबऱ्याची निर्मिती केवळ 7 लाख रुपये इतका खर्च लागला होता। गाडी चालू वाट लागली तर विचार करा वरती कसं का पाणी चढवत असेल। तर आता आमची सर्वांची म्हणजे आमच्या दोघांची तयारी झालेली आहे। मित्रांनो, मकबऱ्याचा गुंबद संगमवरी दगडाचा बनवलेला असून ह्या मकबऱ्याची निर्मिती प्रसिद्ध वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी रुंद असून छताच्या चारही बाजूंनी खिडक्या आहेत। त्या मार्गे कबरीवर दिवसा सूर्यकिरणे आणि रात्री चंद्राचा नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। चला तर जाऊया। गाडी चालू वाट लागली आणि फायनली आम्ही एव्हरेस्ट इन हॉटेल गेला आहे। आता इथे काही वेळासाठी स्टे करतो, फ्रेश होतो आणि थोड्या वेळाने निघतो दौलताबादकडे। तर आता आमची सर्वांची म्हणजे आमच्या दोघांची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघतो। बीबी का मकबरा बघायसाठी आम्ही आता जाणार आहोत। त्याआधी आम्ही सकाळी नाश्ता केला होता, त्याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही। तर आधी काहीतरी थोडा हलका फुलका नाश्ता करू, त्यानंतर पोहोचलेला आणि टोकन काढले। टोकन म्हणजे तिकीट। मित्रांनो, बीबी का मकबरा हा आग्रा येथील ताजमहलाची प्रतिकृतीच आहे व त्याला दक्कनचा ताज सुद्धा म्हणतात। या महलात औरंगजेबाची मलिका रबिया दुरानीची कबर आहे। ही साधी कबर शहनशाह औरंगजेबाच्या जीवन काळात बनवण्यात आली होती, परंतु मकबरा मलिकेचा मुलगा शहजादा आजमशहाकडून इसवी सन 1679 मध्ये आपल्या आईच्या स्मरणार्थ बनवण्यात आली। मित्रांनो, मकबऱ्यात घेरलेल्या ज्या भिंती आहेत त्यात एक भव्य दरवाजा आहे। त्यावर पितळी पत्रा मडवलेला असून त्या पितळी पत्र्यावर सुंदर नक्षीचे काम केलेले आहे। मित्रांनो, मुख्य प्रवेशद्वाराच्या आत एक हौद आहे म्हणजेच तलाव आहे। त्यात एक कारंजा असून तो आता सध्या कालांतराने बंद आहे। समोर दगडी रस्ता आहे, त्याच्या दोन्ही बाजूस सरू नावाचे वृक्ष लावलेले आहेत। मित्रांनो, मकबऱ्याचा गुंबद संगमवरी दगडाचा बनवलेला असून याच भागातून कदाचित कधी काळी बागेस पाणी पुरवण्याची व्यवस्था होती। मित्रांनो, या ठिकाणी शहनशाह औरंगजेब व त्यांची बेगम यांच्या वापरात येणाऱ्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत, जसे चटई, भांडे, लाकडी फर्निचर व वस्त्र। या वस्तू त्यांच्या राहण्याचे साधेपण प्रकट करते।
या सर्व वस्तू एका संग्रहालयात ठेवलेल्या आहेत। हे संग्रहालय ओट्याच्या पूर्व दिशेला आहे। बीबी का मकबरा खाम नदीच्या किनाऱ्यावर वसलेला आहे। मित्रांनो, मकबरा हा एका भव्य ओट्यावर बांधलेला असून त्याच्या मधोमधी बेगम रबियानाची कबर आहे। मित्रांनो, हा मकबरा लाल आणि काळ्या दगडाबरोबर संगमरवरी आणि काही पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे। या मिश्रणास स्ट्रोक प्लास्टर असे म्हणतात। मित्रांनो, ह्या मकबऱ्याची निर्मिती प्रसिद्ध वास्तुकार उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा अत्ताउल अल्ला यांच्याद्वारे करण्यात आली होती। मित्रांनो, मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरलेला आहे। भव्य ओट्याच्या चारी बाजूनी मिनार बांधलेले आहे। कधी काळी या मिनारावर जाता येत होते। आम्ही आतमध्ये जात आहोत जिथे मकबरा आहे, त्याच्यामध्ये जिथे समाधी आहे, जोडे वगैरे काढतो। मित्रांनो, कबरीकडे जाण्यासाठी ओट्यावरून खालच्या भागाकडे पायऱ्या उतरून जावे लागते। कबर साधी आहे, जिच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत। मित्रांनो, उत्तरेकडील भिंतीवर एक न दिसणारा तिरपा छेद आहे। त्यावरून भिंतीची रुंदीची कल्पना येते। ही भिंत 4 मीटर रुंद असून छताच्या चारही बाजूंनी खिडक्या आहेत। त्या मार्गे कबरीवर दिवसा सूर्यकिरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश पडतो। मित्रांनो, या मकबऱ्याची निर्मिती केवळ 7 लाख रुपये इतका खर्च लागला होता। असं म्हटलं जाते की शाही खजाना आणि कुशल कारागिरांची कमतरतेमुळे हा मकबरा मूळ ताजमहालाच्या वस्तूचे एक खराब प्रतिबिंब आहे। पाणी पडत होतं हे इथपर्यंत, इथून पाणी सरळ इकडे जात होतं। तर विचार करा वरती कसं का पाणी चढवत असेल। त्या काळात ना मोटार होत्या ना मशिनी होत्या पाणी चढवण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी। चला तर भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये। असेच चॅनलला सपोर्ट करत राहा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर करा। त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा। धन्यवाद।